आजच्या व्लॉगचा व्हॉइस ओव्हर माझी रूममेट देणार आहे. सो चला स्टार्ट करूया. नमस्कार, मी शर्वरी. चला तर आजच्या व्लॉगला स्टार्ट करूयात. आज आम्ही ठरवलं की मस्त शॉपिंगला जाऊयात. सो वी डिसाइडेड की जवळच असलेल्या मुलचंदला जाऊन येऊ. आणि इकडे तर इतकी गर्दी होती की असं वाटलं की सगळ्यांना इकडे शॉपिंग करायची होती. बट ऑनेस्टली मुलचंदचं मॅनेजमेंट इज क्वाईट ॲक्च्युअली डिसेंट. एवढ्या गर्दीत पण क्विक शॉपिंग केली अँड देन वी वर लाईक की भाई आता रूमवर जाऊयात. बट वेट, आजचं वेदर वॉज सो रोमॅन्टिक. आता एवढं भारी वातावरण म्हणल्यावर गरमागरम पॅटीस आणि वडापाव तर झालेच पाहिजे. सो आम्ही ठरवलं की जाताना ते रूमवरून घेऊन जाऊया. तर आम्ही घेतली, ऑर्डर दिली आणि बघा इथेही आम्हाला वेटच करायला लागलं कारण इथेही खूप गर्दी होती. सो वी जस्ट हेड टू अवर रूम आणि हे बघा रूममेटने काय दार उघडलंच नाही. सो वी जस्ट कॉल हर, देन तिने दार उघडलं आणि त्यानंतर आम्ही मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत छान असे वडापाव आणि पॅटीस एन्जॉय केले. त्यानंतर वडापाव आणि पॅटीस झाल्यानंतर चहा आणि बिस्किट तर झालाच पाहिजे. सो वी ऑल्सो हॅव देम आणि इथे बघा ताई कसं मस्त एन्जॉय करत खात होती आणि माझं लक्ष मात्र फोनमध्येच होतं. पण नंतर हे सगळं खाल्ल्यानंतर असं समजलं की फूड ही कम्फर्ट झोन असू शकतं. सो आफ्टर दॅट ताईला खूप सारं काम होतं. सो ती ते करत बसली होती. आणि तिचं काम करता मी तर तिला डिस्टर्ब करायला होतेच. सो ती माझ्यासोबतही गप्पा मारत तिने तिचं काम केलं. अँड देन वी जस्ट हेड टू द पार्लर. मॅडमसोबत पार्लरला जायचं म्हणजे एक लाँग वॉक आणि वी एन्जॉय अ लॉट. देन आम्ही दोघी जणी निघालो पार्लरमध्ये. पार्लरमध्ये गेल्यानंतर मला जरा हेअर कट करायचा होता. मला थोडासा न्यू लुक द्यावा टू बी अ पॉझिटिव्ह वाइब्स. देन माझा हेअर कट झाला आणि नंतर आम्ही पुन्हा निघालो बाहेर. बाहेर पडल्यानंतर आम्ही बघा, हे बघा ताईचं काय चाललंय बघा तुम्हीच. ताई तोडत होती झाडाची पानं. ती का हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये तर कळेलच. त्यानंतर ताईला 1 वाजता आठवलं की तिला मेहंदी काढायची आहे. सो तिने मला बोलवलं, पण मला काही मेहंदी काढता येत नाही. सो तिने अशी छान अशी मेहंदी काढली. वी जस्ट डिसाइडेड टू स्लीप. चला, तर मग भेटूया उद्याच्या गुढीपाडव्याच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा व्हॉइस ओव्हर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.